कल्याण डोंबिवलीत मुसळधार पाऊस, कल्याणचा डायघर शिलफाटा परिसरात पाणी साचलेलं आहे। उल्हास नदीनेही इशारा पातळी ओलांडलेली आहे। कल्याण नगर मार्गावरील वाहतूक बंद झालेली आहे। पाणी साचल्याने वाहन चालकांना प्रचंड त्रास होतोय। उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे रस्त्यावर पाणी आलेलं आहे। महामार्ग बंद झालेला आहे। अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे जनजीवन या ठिकाणी विस्कळीत झालेलं आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमजद खान आपल्या सोबत आहेत। अमजद, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय, घरांमध्येही पाणी शिरलेलं आहे, काय सध्याची परिस्थिती आहे? किरण, रात्रीपासून कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात पाऊस सुरू आहे आणि मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी जे सकल भाग आहेत त्या भागात पाणी साचले आहे। सर्वात बिकट परिस्थिती कल्याण नजीक असलेल्या सिलफाटा आणि डायघर परिसरात आहे। या ठिकाणी जे लोकांच्या घरात पाणी शिरले आहे त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। तसेच कल्याण चीड रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे आणि 1.5 तासापासून लोक त्या ठिकाणी अडकले आहेत। सिलफाटा पुलावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती, त्यामुळे अवजड वाहन त्या ठिकाणी थांबवण्यात आले होते। अनेकांची गाड्या त्या ठिकाणी अडकली होती। टिटवाळा परिसरात जी उल्हास नदी च्या पाण्याच्या पातळी वाढल्यामुळे सध्या कल्याण नगर महामार्गावर असलेल्या रायता पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक थांबवण्यात आली आहे। जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत वाहतूक सुरू होणार नाही। परंतु कल्याण पूर्वेतील जे काही भाग आहे, खडेगोलवली, चक्की नाका, चिंचपाडा या भागात लोकांच्या घरात पाणी शिरले आहे। त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। किरण, अगदीच धन्यवाद अमजद, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।